रसिका, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज मी तुमच्याबरोबर पुरणपोळीची रेसिपी शेअर करणार आहे। तीही मिक्सर, पुरण यंत्र किंवा पाटावर वंट्याशिवाय पुरण आपल्याला तयार करायचं आहे आणि तेही अगदी कमी कष्टात आणि झटपट। चला तर मग आपण पुरण बनवून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी पाव किलो चणा डाळ घेतलेली आहे। स्वच्छ 2 ते 3 वेळा मी धुवून घेतलेली आहे। आता या धुतलेल्या डाळीमध्ये मी पाव चमचा हळद आणि 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि पुरेसं पाणी घालून मी कुकरला 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहे। तर इथे कुकरमध्येच मी हळद आणि तेल टाकलेलं आहे। हळदीमुळे पुरणाला चांगला कलर येतो आणि तेलामुळे डाळ शिजताना बाहेर पाणी येत नाही। तर कुकरच्या 4-5 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर मी डाळ उघडून एका जाळीवर पाणी काढून घेतलेलं आहे। पाणी जे आहे ते आपण कटाच्या आमटीसाठी वापरू शकतो आणि जी गाळलेली डाळ आहे त्यामध्ये पाव किलो एवढं गूळ मी बारीक करून घातलेलं आहे आणि एका कढईमध्ये ते सर्व मी मिश्रण घट्ट होण्यासाठी परतून घेणार आहे। तर इथे मी कढईमध्ये हे मिश्रण घट्ट करण्यासाठी घेतलेलं आहे। तुम्ही नॉनस्टिक पॅन घेतला तरी चालणार आहे। तर इथे मिश्रण आपलं थोडंसं घट्ट होत आलं की त्यामध्ये मी अर्धा चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा जायफळ पावडर मी किसून घातलेली आहे। तर यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून 1 मिनिट भरानंतर आपल्याला हे असंच ओलसर जरासं असताना जाळीवर ओतून घ्यायचं आहे। कारण जास्त जर हे घट्ट करत बसलो तर मग नंतर पुरण थंड झाल्यानंतर हे जास्त सुकं पडून जाईल। याप्रमाणे आपण हे सगळं गाळणीवर म्हणजे जाळीवर ओतून घेतलेलं आहे आणि गरम असतानाच एका कडक चमच्याच्या साहाय्याने किंवा स्पॅट्युलाच्या साहाय्याने आपल्याला हे मॅश करत पुरण बारीक करून आपल्याला घ्यायचं आहे। यामुळे यामध्ये चणा डाळ राहणार नाही आणि पुरणपोळीचं पुरण जे आहे ते मऊ लुसलुशीत असं छान तयार होईल। तर अगदी झटपट आणि कमी कष्टामध्ये अगदी उभ्या उभ्या हे पुरण तयार होतं। तर ही झाली एक पद्धत आणि याआधी मी तुम्हाला पुरणपोळीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्यामध्ये असंच पुरण बनवण्याची एक वेगळी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। तर या दोन्ही पद्धती आहेत, ह्या कमी कष्टात आणि झटपट होणाऱ्या आहेत। तर हे पहा, तुम्ही पाहू शकता आपलं पुरण मऊसूत असं छान गोळा होतो आहे। एकसारखं असं छान स्मूथ आपलं पुरण झालेलं आहे। ते आपण एका बाउल मध्ये काढून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया। चला तर आपण पुरणपोळीसाठी लागणारा मैदा भिजवून घेऊया। तर त्यासाठी मी पाव किलो मैदा घेतलेला आहे चाळून आणि त्यामध्ये पाव चमचा मीठ आणि पुरेसं पाणी घालून हे मी सैलसर भिजवून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता मी इथे मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी घालून मैदा आपला चांगला भिजवून घेतलेला आहे। तर तुम्हाला माहितीच आहे की पुरणपोळीसाठी आपण मैदा नेहमी सैलसर भिजवतो, कारण नेहमीप्रमाणे घट्ट भिजवून पुरणपोळ्या चांगल्या इझिली लाटता येत नाही। तर तुम्ही पाहू शकता मी हा असा किती सैलसर असा मैदा मळलेला आहे। आता यामध्ये मी साधारण पाऊण वाटी ते तेल घेतलेलं आहे आणि ते मध्ये मध्ये मी यामध्ये सोडून चांगलं मुरवून मळून यामध्ये ते तेल मी जिरवून घेणार आहे। यामुळे पुरणपोळ्या आपल्या हलक्या आणि मऊसूत आणि टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या आपण बनवू शकतो। तर या पुरणपोळ्यांसाठी मी जे प्रमाण घेतलेलं आहे ते पाव किलो चणा डाळ, त्यासाठी पाव किलो गूळ आणि पाव किलोच मैदा मी घेतलेला आहे। हे सर्व समान प्रमाण मी इथे घेतलेलं आहे। यामध्ये परफेक्ट 14 ते 15 पोळ्या आपण सहज बनवू शकतो। याआधी मी पुरणपोळीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अचूक प्रमाणासह परफेक्ट कशा पुरणपोळ्या बनवायचा हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता आपला छान मैदा मळून झालेला आहे आणि पाऊण वाटी तेल मी यामध्ये मुरवून वरून तेलाचा हात लावून अर्ध्या तासासाठी हे पीठ मी झाकून ठेवलेलं आहे। त्यानंतर अर्ध्या तासाने मी पुरणाचे एक समान गोळे करून घेतलेले आहेत आणि एका पुरणाचा जेवढा गोळा घेतलेला आहे तेवढाच साधारण मी मैद्याचा गोळा घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि यामध्ये मी तो भरणार आहे। मैद्याची गोळी आहे तो तेलाचा हात लावून मी ती पसरवून घेणार आहे आणि त्यामध्ये मधोमध हे पुरणाचा गोळा भरून याप्रमाणे अंगठ्याने दाब देऊन बाजूने हे मैदा जो आहे तो जवळ करून याला बंद करून घेणार आहे। तुम्ही या पाहू शकता की मैद्यामध्ये हे कसं पुरण भरलेलं आहे आणि बंद करून घेतलेली आहे। तर याप्रमाणे आपली पुरण भरलेली गोळी तयार झालेली आहे आणि सुक्या मैद्यामध्ये घोळवून मी असं हाताच्या साहाय्यानेच ती जरा पसरवून घेणार आहे की जेणेकरून पुरण जे आहे ते आपलं पोळीमध्ये एकसारखं पसरेल, की एका बाजूला रिकामी राहील आणि एका बाजूला पीठच राहील असं होणार नाही। तर याप्रमाणे मी हाताने एकसारखं पुरण पसरवून नंतर लाटणीने गोल असं छान पातळ पुरणपोळी मी लाटून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता किती छान आणि पातळ एकसारखी पसरलेली प्लेन पुरणपोळी आपली लाटून तयार झालेली आहे। तर तवा गरम करून मध्यम गॅसवर मी ही पुरणपोळी मी टाकलेली आहे आणि 10 ते 15 सेकंदानंतर याला मी पलटलेलं आहे आणि एका बाजूने पलटून झाल्यावर मी याला कडेने तूप सोडलेलं आहे। तुम्ही तेलही सोडू शकता। याप्रमाणे आपली टम्म फुगलेली पुरणपोळी तुम्ही पाहू शकता। तसंच या पद्धतीने मी पलटून दुसऱ्या बाजूने ही तूप लावून ही पुरणपोळी छान खरपूस अशी मस्त रुचकर पुरणपोळी मी तयार केलेली आहे। तुम्ही पाहू शकता किती छान अगदी हलकी आणि फुगलेली टम्म पुरणपोळी आपण बनवलेली आहे। तर याचप्रमाणे मी इतरही पोळ्या तयार करून घेणार आहे। तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता की मी कशा पुरणपोळ्या स्टफिंग करते आणि कशी लाटून भाजतानाही ती कशी छान टम्म फुगलेली पुरणपोळी आपण बनवू शकतो तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता। तर याप्रमाणे मी इतरही पोळ्या सगळ्या तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच भरून व्यवस्थित मऊसूत अशा पुरणपोळ्या मी तयार केलेल्या आहेत।
पुरणपोळ्या सगळ्या बनवून झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता ह्या पुरणपोळ्या कशी छान मऊसूत टम्म फुगलेली, तशीच पदर सुटलेली आणि चुरगळली तरी अगदी न फुटणारी अशी पुरणपोळी आपण तयार केलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला आवडला ना? तुम्ही याप्रमाणे ट्राय करा आणि मला नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.